जय भीम. मी पृथ्वीराज खैरे आणि मी आपले स्वागत करत आहे प्रबोधित भारत या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीची तयारी जिकडे तिकडे जोरात सुरू आहे. लाखो करोडो रुपये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये खर्च केले जातात. सध्या आमचा जो आंबेडकरी समाज आहे त्या समाजाच्या रक्तामध्ये सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी जास्त प्रमाणातच उसळत आहे आणि ते स्वाभाविकसुद्धा आहे. परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, त्यांची चळवळ जर आम्हाला पुढे नेता येत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करण्यात किंवा त्यांचा उद्घोष करण्यात काही अर्थ उरत नाही. आमचा आंबेडकरी समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानण्याच्या गोष्टी करतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे तसेच RSSचे भरपूर लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात म्हणून सांगतात. परंतु जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात म्हणून सांगतात, प्रश्न असा उठतो की खरोखरच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारले आहे का? कारण बाबासाहेबांना मानणे आणि बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता आमच्याच आंबेडकरी समाजाचे बघा ना, प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेले आहे. काहींना फक्त झोल करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हवे असतात. त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीशी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी, बाबासाहेबांशी किंवा समाजाशी काही देणेघेणे नसते. तसेच जे धार्मिक कार्य करणारे असतात त्यांना राजकीय, सामाजिक आणि परिवर्तनवादी डॉक्टर बाबासाहेब नको असतात. तसेच काही राजकीय नेत्यांना धार्मिक व तात्विक बाबासाहेब आंबेडकर नको असतात. तर काही स्वतःला कट्टर जे.बी.मवाले म्हणवतात. काही कट्टर जे.बी. म्हणवणारे मंदिर, मस्जिद, पीर कुठेही फिरत असतात आणि तरी स्वतःला कट्टर जे.बी.मवाले म्हणवतात. तसेच काही नेत्यांचंही असंच काही आहे. ते कुठेही मंदिर, मस्जिदमध्ये पाया पडत फिरत असतात आणि यांचं म्हणणे असे असते की म्हणे राजकारणात अशा काही गोष्टी कराव्या लागतात. तर काही राजकीय लोकांना तात्विक व तार्किक बाबासाहेब नको असतात. तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की आधी घरादाराचे बघा, नंतर समाज कार्याचं बघा. तर सांगायचं तात्पर्य असे आहे की बंधूंनो, प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या सोयीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून गेल्या 70 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आम्ही यशस्वी करू शकलेलो नाहीत किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेऊ शकलेलो नाहीत. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की मुझे बाबा साहब को मानने वाले लोग नहीं चाहिए, मुझे बाबा साहब को जानने वाले लोग चाहिए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हत्या करून आनंद उत्सव साजरी करण्यात आणि त्यांची जयंती मनवण्यात मला तरी काहीच मुळेच अर्थ दिसत नाही.
एकीकडे लाखो करोडो रुपये जयंतीमध्ये खर्च करायचे आणि पुतळ्यासाठी विहारासाठी दुसऱ्याकडे भिका मागायचे. सांगायचं तात्पर्य बंधूंनो असंच आहे की आमच्या हृदयात बाबासाहेब आहेत, आमच्या रक्तात बाबासाहेब आहेत, परंतु आमच्या मेंदूत बाबासाहेब नाहीत. तर यासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब समजून घ्यावे लागतील. तरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पुढे नेऊ शकू, त्यांचे विचार पुढे नेऊ शकू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा. तसेच चॅनलला लाईक व शेअर अवश्य करा. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.